नमस्कार सर्वांना. आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. तर त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी दीपदान करण्याचे खूप सारे फायदे आहेत. पण सर्वांनाच गंगेवरती जाऊन किंवा गंगा घाटावरती जाऊन दीपदान करणं शक्य नसल्यामुळे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरच्या घरी दीपदान कसे करायचे हे सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आपण सगळ्यात आधी बघून घेऊया. तर आपल्याला पाहिजे हळद, कुंकू, अक्षता, त्याचबरोबर फुलवाती, थोडीशी फुलं, खायची पाने, त्याचबरोबर गंगाजल आणि आपल्याकडचं स्वच्छ पाणी. तुम्हाला जेवढे दिवे लावायचे आहेत तेवढे तुम्ही मातीचे दिवे घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुपामध्ये किंवा तेलामध्ये तुम्हाला त्या फुलवाती बुडवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर चंदन लागणार आहे आपल्याला. आणि तुम्हाला जर गंगा मातेची ओटी भरायची असेल तर ते ओटीचं साहित्यही तुम्हाला त्याचबरोबर घ्यायचं आहे. आणि आता आपण ज्या जागी आपण हे करणार आहोत ती जागा आपल्याला आधी सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे, स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला तिथे स्वस्तिक आपल्याला तिथे काढून घ्यायचं आहे. आपल्याला प्रत्येक वर्षी आपल्याला सगळ्यांनाच गंगा घाटावरती जाऊन किंवा गंगा नदीवरती जाऊन गंगेची पूजा करणं शक्य नसतं. त्यामुळे आपण घरच्या घरी अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये जर व्यवस्थित भाव जर आपल्या मनातला खरा असेल तर आपण घरच्या घरी देखील आपण अशा पद्धतीने गंगा दीपदान करू शकतो. आणि आपल्याला त्याचे दीपदानाचे जे काही फायदे असतील किंवा त्यापासून जे आपल्याला फळ मिळणार आहे ते आपण अशा प्रकारे मिळवू शकतो. तर आपल्याला अशी एक मोठी परात घ्यायची आहे. सर्वप्रथम स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला जागी नंतर आपल्याला परात मांडायची आहे. त्या परातीमध्ये आपल्याला थोडंसं आपल्या घरी गंगाजल असतं ते गंगाजल आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे स्वच्छ पाणी घेतलं होतं ते पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही मोठी परात देखील घेऊ शकता. आपल्या घरामध्ये जी चपात्या वगैरे बनवण्यासाठी आपल्याकडे ताट असते मोठे परात, ती पण तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला जेवढे दिवे दान करायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही तेवढे घेऊ शकता. त्याबरोबर विड्याची पाने देखील तुम्हाला जेवढे काही दीपदान करायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या प्रकारे तुम्ही तेवढे पानं तुम्ही घेऊ शकता. तर आपल्याला ताटाभोवतीसुद्धा असंच हळदी कुंकूने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. जसं आपण गंगा घाटावरती गेल्यानंतर ज्या पद्धतीने आपण गंगा नदीची आपण पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला सगळी इथे करायचं आहे. हळद कुंकू ताटाला लावून घेतल्याच्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा त्याचबरोबर फुले देखील आपल्याला वाहून घ्यायची आहेत. असं म्हटलं जातं की त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजेच आजच्या दिवशी जे कोणी हे दीपदान करतं त्यांना अकाली मृत्यूचा जो योग असतो त्यापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते. त्याचबरोबर आपल्याला आजच्या दिवशी लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये आपल्याला टिकून ठेवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला दीपदान करायचं असतं. आपल्या देवघरामध्ये पण आपल्याला आज एक दिवा ठेवायचा असतो. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर सुद्धा आपण आज दिवे लावायचे आहेत. त्याचबरोबर तुळशी वृंदावनावर दिवा लावायचा आहे. तुम्हाला शक्य असल्यास आवळ्याच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही दिवा आज लावू शकता. त्याचबरोबर महादेवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही आज दीपदान करू शकता. याने खूप जे आपल्याला कार्तिक महिन्यामध्ये जरी आपण पहिल्या महिन्यापासून जर आपण काही केलं नसेल, उपवास वगैरे व्रत वगैरे केलं नसेल तरी पण आपण आज हे सगळं करून एका दिवसामध्ये आपण ते सगळं पुण्य आपण मिळवू शकतो. यासाठी आपण हे दीपदान नक्कीच करू शकतो. कारण याला जास्त काही साहित्य लागत पण नाही आणि आपल्याला कुठे जायचीही गरज नाही. आपण घरच्या घरी या पद्धतीने हे सगळं करू शकतो. तर आपण जी विड्याची पानं घेतली होती ती आपल्याला अशा मांडायची आहेत. मी 6 दिवे लावणार आहे त्यामुळे मी इथे 6 पानं मांडली आहेत. आणि मी यावर ती मातीची जी पंती आहे त्यामध्ये मी 6 दिवे ते लावणार आहे याभोवती. आणि तुम्ही जे गंगा मातेला इथे दान करणार आहात म्हणजे ओटी जर तुम्ही भरलेली असेल किंवा कोणी साडी पण दान करतं, साडीने सुद्धा ओटी भरतं, तर तुम्ही हे सगळं जे साहित्य आहे ते त्यानंतर तुम्ही जे कोणी गरजू व्यक्ती असेल त्या गरजू व्यक्तीला हे तुम्ही नंतर हे सगळं दान करू शकता. तर तुम्हाला जेवढे पाण्यावरती सुद्धा तुम्हाला जेवढे दिवे लावायचे आहेत तेवढे तुम्ही त्या पाण्यावरती मांडून घ्या आणि तेवढे दिवे तुम्ही त्या पाण्यामध्ये तुम्ही सोडायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण दीप प्रज्वलित करून घेणार आहोत. दीपप्रज्वलन झाल्याच्या नंतर आपल्याला तुमच्याकडे जर काही फळं असतील किंवा तुम्ही जर काही नैवेद्य बनवलेला असेल आणि नसेलच काही नैवेद्य तुम्ही तर साधी आपण खडी साखरसुद्धा आपण इथे मांडू शकतो. आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे काही फळं असतील ते पण तुम्ही इथे मांडले तरी चालेल. आणि आपल्याला अशा प्रकारे हे दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला नमस्कार करून गंगा मातेचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपण गंगा मातेची आरती करायची आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही हे दीपप्रज्वलन करून तुम्हाला आजचे जे सगळं दीपदानाचे जे फायदे आहेत ते तुम्ही नक्कीच मिळवू शकता. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर तुम्ही शेअर करा
आणि